भास्करजी मामा आपण या आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे। विकीची तरणे यांचा आपण शुभ सन्मान करतोय। आमच्या मुख्य मंचावरती हा सन्मान आपण करतोय अनेक मान्यवरांचा। हा सन्मान आमच्या मुख्य मंचावरती 70 स्पोर्ट्सचे ओनर टिटवाळा शॉपचे विकीजी तरणे यांचा आपण सन्मान करतोय। जर तुम्हाला देखील स्पोर्ट्स रिलेटेड काही गोष्टी हव्या असतील तर तुम्ही विकीजी तरणे यांच्या नक्कीच शॉपला जरूर व्हिजिट करू शकता। माफक आणि स्वस्त दरात चांगल्या क्वालिटीच्या नक्कीच वस्तू तुम्हाला मिळतील यात मात्र शंका नाही। तदनंतर आमच्या सोबत समीरजी गोडे साहेब समाजसेवक तथा उद्योजक आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान करूयात। समीरजी गोडे या आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जाईल। निलेशजी केणे यांच्या शुभ हस्ते सन्मान करूयात। मॅच देखील चालू आहे एका बाजूला आणि एका बाजूला आपण हा सन्मान देखील करणार आहोत। समीरजी गोडे साहेबांचा आपण सन्मान करतो या स्पर्धेच्या वतीनं। समीरजी गोडे यांची देखील स्पर्धा आपण नेहमीच पाहत असतो, आयोजक देखील आहेत आणि तितकेच चांगलं व्यक्तिमत्व देखील आहे, त्यांचा आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीने करतोय। दरम्यान पहिल्याच चेंडूवरती विकेट्स गारज झाले, फलंदाज बास झालेत आणि तदनंतर आमचे साथी समालोचक मित्र वॉइस ऑफ निंबवली मनोजी कारवे सरांचा देखील आपण सन्मान करूयात या स्पर्धेच्या वतीनं। मनोजी कारवे आपण या मनोजी कारवे सरांचा देखील आपण सन्मान करूयात। 3 षटकांची मॅच आहे, या गोष्टीची आपण नोंद घ्या। दोन्ही संघाला विनंती असेल 3 षटकांची मॅच। पहिल्या चेंडूवरती फलंदाज विजय बास झालेत। मनोजी कारवे सरांचा आपण नक्कीच सन्मान करतोय, ज्यांचा नुकताच आपण आवाज देखील ऐकलात। सुंदर समालोचक आहेत, अनेक वर्षांपासून त्यांचा आवाज आपण ऐकत आलात। सध्या थोडंसं व्यवसायामध्ये व्यस्त आहेत, परंतु जसा वेळ मिळेल तसा वेळ ते देखील समालोचन क्षेत्राला देतात। त्यांचा आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करतोय। मायेची प्रेमाची आपुलकीचे शॉल या स्पर्धेची कुठं आकर्षक सन्मान चिन्ह मोमेंटो आणि रंगीबेरंगी फुलांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांना देखील सन्मानित करतोय। तदनंतर आमचे राजूदादा आहेत, राजूदादा सुतार आपण देखील या उत्कृष्ट पंच आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान करूयात। संजयजी सुतार साहेब आहेत, राजू सुतार नाही आहेत ते, कारण की मी देखील संभ्रमित पडलो की आयोजक आम्हाला सांगतायत काय। चला आपण संजयजी सुतार सरांचा सन्मान करतोय। हा सन्मान आमच्या मुख्य मंचावरती केला जातोय। आय थिंक राजू जाधव यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण करतो त्यांचा। ओ फटका दमदार आहे, विनयच्या बॅट मधून दमदार फटका पाहायला मिळाला। सीमारेषा पार षटकार सन्माननीय नानाजी गोंदले समाजसेवक उद्योजक आणि तथा उपसरपंच कासनी ग्रामपंचायत यांच्या वतीनं कासनी संघाला शुभेच्छा आणि आज त्यांच्याकडून त्यांच्या संघाला मेजवानी देखील असेल आणि त्याचबरोबर पीसी संघाला देखील शुभेच्छा देतात सुधाबाई यांच्याकडून पीसी संघाला आणि त्याचबरोबर या आयोजन कमिटीला आणि या संपूर्ण स्पर्धेला आमचे सुधाबाई यांच्याकडून देखील शुभेच्छा देतात, जे पीसी गावचे समाजसेवक तथा उद्योजक आहेत। अनेक मान्यवर उपस्थित आहेत, सर्वांचा आम्ही पुनश्च हार्दिक स्वागत करतोय। आडव्या बॅटने ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न झाला होता, बॉटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये आणि इथे मात्र हा चेंडू आलाय डॉट। चांगली स्पर्धा आपण पाहतोय, चांगला खेळ एकंदरीत आजच्या दिवसामध्ये संघांनी केलाय आणि आता एका बाजूला आपण पाहिलं तर पीसे त्यांच्या अगेन्स्ट संघ आपण पाहतोय सापे। ओ इथे मात्र झेलची संधी, तिथे झेल ड्रॉप, अगदी मिड ऑफला झेलची संधी होती आणि झेल कोणाचा सोडलाय तर रन मशीन ऑफ पीसे मिस्टर विनय पाटीलचा हा झेल सोडलाय। इथे ही कॅच सोडली की मॅच सोडेल हे येणारा काळच सांगेल। SK11 आई गावदेवी क्रिकेट संघ सापेला चांगली गोलंदाजी करतोय निखिल। आडव्या बॅटने ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो, क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहेत, कमालीचं क्षेत्ररक्षण राहिलंय। एक धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील इथे मात्र पूर्ण होते, थोडेसे लेझी राहिले होते फिल्डर चेंडू अडवल्यानंतर, परंतु लगेचच चेंडूला गॅदर केलं, फेकलं आणि तत्पूर्वी इथे मात्र या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात। धावसंख्या धावफलकावरती डबल डिजिट अर्थातच 10 ऑन दी बोर्ड, 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय
आणि आज आमची सर्व समालोचक मित्र असतील आज नक्कीच पवित्र अशा मलंग गडाच्या पायथ्याशी नक्कीच आज सेलिब्रेशन देखील करतील आणि नक्कीच या वर्षाचा नक्कीच कशा पद्धतीचे वर्ष साजरं झालं याबद्दल चर्चा देखील करतील, कारण की आज आमचे अनेक समालोचक मित्र आमच्या समवेत देखील जॉईन झालेत. व्हॉइस ऑफ भिवंडी सरवली विशालजी पाटील असतील, त्याचबरोबर व्हॉइस ऑफ कल्याण, व्हॉइस ऑफ भाल मिस्टर भागेशजी म्हात्रे, त्याचबरोबर व्हॉइस ऑफ डोंबिवली हेदुडनेचा गोडाबाज आमचे अत्यंत जवळचे मित्र अर्थातच के मिस्टर के करंजी काळन आणि मराठी समालोचक ज्यांचा गोड आवाज आपण नेहमीच ऐकला ओमकारजी शेट्टे सर देखील आमच्या समवेत जॉईन झाले. त्यांचं देखील आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो. आज आमचा देखील बिझी शेड्यूल अनुषंगाने इथून येणं शक्य नाही, परंतु तुमच्याशी नक्कीच या चर्चा होत राहतील आणि तुम्हाला देखील शुभेच्छा. दरम्यान हा फटका दमदार आहे, गॅप शॉट सिलेक्शन, ओहो कमालीचं क्षेत्ररक्षण, लॉंग ऑनला अगदी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र अतिश आल्याने अतिशने इथे मात्र कमालीचं एफर्ट्स दाखवला आणि या धावा इथे मात्र वाचवल्यात. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहिलं तर जीवन आलेत आणि जीवनच्या माध्यमातून गोलंदाजी देखील सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती 12 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे. 3 षटकांची मॅच आपण पाहतोय. ओ फटका दमदार आहे आणि त्याच्यावरती धावा देखील मिळतील. 6 धावा, सीमा रेषा पार, कमालीची फटकेबाजी करतोय. नाद नाही करायचा पिसेगावच्या वाघाचा आणि वाघाचा दरारा इथे मात्र या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. विनय पाटीलच्या बॅट मधून दमदार षटकार. पल्ल्याचा गगनचुंबी गगनभेदी षटकार येतोय. फलंदाज विनय पाटील ऑन दी फायर. षटकार षटकार येतो आणि धावसंख्या धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळतात. आणि या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कमालीची फटकेबाजी विनयच्या बॅटमधून षटकार आला. चला बॉल हरवला, खराब झाला, फुटला, कुठल्याही क्षणाला तर नवीनच बॉल दिला जाईल, परंतु हे 70 ब्रँच बॉल्स आहेत. लगातो 6 असं त्यांची टॅगलाईन देखील आहे आणि त्या अनुषंगाने नवीन बॉल देखील सीमारेषेच्या बाहेर जाईल यात मात्र शंका नाही आहे. अजून एक सामना शिल्लक आहे आणि सध्याच्या घडीला वाजलेत आता 4:45. त्या अनुषंगाने येथे जरा प्रॉपर कॅल्क्युलेशन आपण देखील केले, कारण की आमचे राजू जाधव देखील सांगतात की विश्वास केणे सर सध्या आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहे, परंतु ही जबाबदारी आपली असते. कुठली स्पर्धा असू दे, आपल्या गावची किंवा दुसऱ्या गावची, परंतु जबाबदारी असणं गरजेचं आणि जबाबदारीने खेळतो मैदानाच्या आतमध्ये. विनय पाटीलच्या बॅटमधून आणखी एक दमदार दणदणीत खणखणीत चौकार. थँक्यू. रिव्ह्यू पंच रिव्ह्यू आहे का? येस, पंचच फक्त रिव्ह्यू घेऊ शकतात, कारण की ते कुठल्याही संघासाठी रिव्ह्यू नाही आहे. चेक केले जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि हा चौकार आलाय आणि धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल 28 धावा आणि या षटकातील अंतिम चेंडू शिल्लक आहे. कमालीची फटकेबाजी विनय पाटील करतोय.
धावांचा पाऊस, धावांचा डोंगर रचतो मधाच्या आतमध्ये. हो, परफेक्टली यॉर्क चेंडू. त्याच्यावरती इथे मात्र पाठची लिडिंग एज लागली की काय, किंवा या ठिकाणी मात्र काय घडलंय, काय बिघडलंय, की दोन्ही पंच आता चर्चा करतील. कारण की काय घडलंय मधाच्या आतमध्ये पाहावं लागेल. आवाज तर आलाय, परंतु इथे झेल कशा पद्धतीने टिपला हे देखील पाहणं गरजेचं आहे. चर्चा होईल दोन्ही पंचामध्ये आणि योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. येस, नॉट आउट असेल, कारण की मॅच देखील आपण पाहिली तर बॅट ड्रिल झाली होती अगदी खेळपट्टीला. लाईव्हच चेक केले मित्रा, लाईव्ह चेक केलंय. तुमच्याकडे मोबाईल असेल तर तुम्ही चेक करा. हा ॲक्शन रिप्लाय आम्ही तुमच्या टी व्ही स्क्रीनवरती टाकतोय. आणि प्लीज असं खेळाडू कक्षातून आणि बाहेरच्या प्रेक्षकांनी आपण अशा काही गोष्टी करू नका. तुम्हाला जर क्रिकेट की सातत्याने जर बघायचं असेल तर तुम्ही घरी बसून देखील बघू शकता. काही आवश्यकता नाही आहे आम्हाला अशा प्रेक्षकांची. कारण की जर पंच आहेत, पंच कशासाठी असतात, याच गोष्टीसाठी असतात. आणि पंचांनी निर्णय तो अंतिम मानावाच लागतो. खेळाडू असो किंवा प्रेक्षक असो, यांना देखील अंतिम मानावा लागतो. चला आपण मॅच चालू करा सर, काही हरकत नाही, आपण मॅच ऑन करा. आणि आय थिंक सापे संघाचे त्या या ठिकाणी मात्र प्रेक्षक असावेत. सापे संघ, आपण आपल्या प्रेक्षकांना ही सक्त वॉर्निंग द्या, कारण की स्पर्धा सलग 3 दिवस शिस्तीने चालू आहे. बॅट खाली ड्रिल झाली होती, अगदी आपण चेक देखील केलं आणि त्या अनुषंगाने हा आवाज आला होता. आणि तिथे मात्र हा डॉट चेंडू पाहायला मिळाला. अंतिम षटक, अंतिम षटकामध्ये गौरवला आपण पाहतोय. हो, रायझिंग अँड सरप्राइझिंग. इथे धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, दोन्ही गाड्या एकाच रुलावरती, परंतु पाहावं लागेल. हो, काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, परंतु विकेट सॅक्रिफाईस झाली आहे. आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. आता मात्र पियुषला माघारी धाडले झाले आणि पियुषने मी तर म्हणेन तर ही सॅक्रिफाईस केले विकेट फलंदाज विनयसाठी. फलंदाज बाद. फलंदाज आता बाद होत आहेत. आता मात्र नक्कीच विनय स्ट्राईक एंडला येतोय. विनयची झेल झाली असती तर कदाचित एवढ्या धावा देखील बनल्या नसत्या, कारण की आपण पाहिलं तर झेल तिथे सुटला. गौरव गोलंदाजी ट्रॅक वरती आणि गौरवने झेल सोडला होता, त्याच्यावरती आक्रमण, पूल आणि चेंडू बॉन्डी लाईनच्या बाहेर, गोल, सीमारेषा पार. आणखी एक दमदार षटकार. मॅच बॉल आय थिंक सो आलाय आणि इथे मात्र पाहावं लागेल काय घडले, कारण की लेन खिचली होती. मी तर म्हणेन खराब चेंडू होता हा गौरवचा, कारण की पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या निखिलनं. दुसऱ्या षटकामध्ये जीवनने देखील चांगली गोलंदाजी केली होती, परंतु जसा झेल विनयचा सुटला त्याच्यावरती देखील षटकार चौकार आला. आणि आता गौरवने झेल सोडला होता आणि गौरववरतीच हे आक्रमण पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 34, 34 या आकड्यावरती. हो, आता मात्र चांगली गोलंदाजी राहिली आहे, परंतु आउटफील्ड फास्ट आहे. नशिबाची साथ मिळते आहे पीसीए संघाला. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय, तत्पूर्वी धावा धावफलकावरती किती मिळतील पाहावं लागतील. ओ, इथे फेकी देखील चांगली पाहायला मिळाली आणि तत्पर इथे मात्र या 3 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 3 धावेंच्या मदीनं धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल 37, 37 धावा. हो, रायझिंग अँड सरप्राइझिंग, चांगली गोलंदाजी राहिली आहे. आता मात्र नक्कीच्या ठिकाणी मात्र विकेट सॅक्रिफाईस करतोय या साहिल देखील, कारण की विनयच्या बॅटमधून धावा बनल्यात आणि या मॅच मध्ये संपूर्ण धावा या विनय पाटीलच्या बॅटमधून आल्यात. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच हे आपण नेहमीच म्हणत असतो, परंतु एक झेल किती भागात ठरलाय याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण मधाच्या आतमध्ये पाहतोय. कारण की विनयच्या बॅटमधून तब्बल 34 धावा बनल्यात आणि आय थिंक सो जेव्हा झेल सुटला त्यावेळेस 12 या धावसंख्येवरती तो स्वतः वैयक्तिक खेळत होता. म्हणजेच एक्स्ट्राच्या ज्या 22 धावा आपण मांडल्या
तरी वावगं ठरणार नाहीये. अंतिम आता 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 37 धावा आता तर जोडल्यात. अजूनही 2 चेंडू मध्ये किती धावा बनतील. हो हो, इथे मात्र हवाई सफर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गगनचुंबी गगनभेदी आणखी एक दमदार षटकार. लेन खिचतोय, हाफ ट्रॅकर चेंडू हाताळतोय. अगदी आपण खोलवरती जर गोलंदाजी केली असती, जशी गोलंदाजी निखिल आणि जीवनने केली होती तशी गोलंदाजी अपेक्षित होती, परंतु झेल सुटल्यानंतर आता मात्र विनयला थांबवणं कठीण झालंय. अंतिम एका चेंडूचा खेळ आता या इनिंग मधील शिल्लक आहे. ओ पुन्हा खराब चेंडू, आणखी एक हाफ ट्रॅकर आणि त्याच्यावरती पलटवार. आता स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. आणखी एक धमाका षटकार आणि 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर एकूण 50 धावा बनल्यात आणि जिंकण्यासाठी आता 50 धावा बनवायच्या 3 षटकामध्ये. त्या म्हणजेच SK11 आई गावदेवी क्रिकेट संघ सापेला. कारण की आता मात्र आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 10 धावा बनल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 18 धावा बनल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 21 धावा बनल्या. यस, 21 धावा खर्च केल्या गोलंदाज गौरवने. विनय पाटीलची महागडी कामगिरी राहिली, कारण की विनय पाटीलच्या धावा आपण पाहिल्या तर विनयने एकट्याने धावा बनवल्या, 46 धावा वैयक्तिक बनवल्या आणि त्याचा झेल किती महागात पडेल याचं प्रात्यक्षिक उदाहरण या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये आपण पाहिलं. आणि आता मात्र इथून धावा 50 बनवायच्यात. अक्षय असेल, आता अक्षयवरती देखील जबाबदारी असेल आणि त्यांच्या इतरही खेळाडूंना चांगली कामगिरी करावी लागेल. अतिश असेल, निखिल असेल, सर्व खेळाडूंवरती आता मात्र ही जबाबदारी असेल. कारण की आता हा सामना थोडासा अडचणीत सापडलाय, कारण की गोलंदाजांनी इथे थोडीशी चुकी केली आहे. 50 धावा बनवायच्यात. जो संघ इथून जिंकेल तो संघ अमर स्पोर्ट्स कासने या संघाच्या अगेन्स्ट आजच्या दिवसातील अंतिम लढत खेळेल. चला आता क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. अजून एक सामना शिल्लक आहे. चला आपण अक्षय सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये पाठवायची. 50 धावा आता बनवायच्यात, कारण की आपण पाहिलं तर तब्बल विनयच्या बॅटमधून धावा बनल्या, 46 धावा बनल्या. सहा षटकार एक चौकार आपण पाहिलं तर विनय पाटीलच्या बॅटमधून आले. 46 धावा नाबाद त्याने बनवल्या आणि कॅचेस विन द मॅचेस आपण का म्हणतो त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण देखील आपण मधाच्या आतमध्ये पाहिलं. परंतु आता इथून 50 धावा बनवायच्यात आणि सलामीची जोडी आपण पाहिली मधाच्या आतमध्ये. आतिश आणि ऋषिकेशवरती ही जबाबदारी. आतिशकडे देखील क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, परंतु आता स्वतःला सिद्ध करावं लागेल. गोलंदाजीवरती देखील चुका झाल्या होत्या त्यांच्या संघाच्या, परंतु आता ॲज अ बॅटर म्हणून त्याला आक्रमण करावं लागेल. सुरुवातीपासूनच इथून मात्र षटकार चौकारांशी आतिशबाजी करावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आविष्कार, ज्याने सलगचे 4 विकेट्स देखील घेतले होते पहिल्या मॅच मध्ये. हो, इथे मात्र नक्कीच अपील होते, लाऊड अपील होते, परंतु धावबाची संधी देखील निर्माण झाली होती.
पंचांचा नक्कीच दांडगा अनुभव आहे. जितकं वर्ष मित्रांनो तुमच्या माहिती सांगतोय की जितके वर्ष तुम्ही क्रिकेट खेळलं नसाल तितके वर्ष या दोन्ही पंचांनी सातत्याने आम्ही सांगतोय पंचांची भूमिका साकारली आहे. 33 वर्षांपासून दोन्ही पंचांची भूमिका साकारतात. पंच धर्मेंद्र वर्मा सर असतील आणि इकडे आमचे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये रॉकी सर देखील आहेत. कारण की नक्कीच आणखी अनेक वर्ष अजून देखील ते पंचांची भूमिका साकारतील. कारण की यात मात्र शंका नाही. हो व्हॉट अ बॉलिंग, कमालीची गोलंदाजी, आविष्कार, छोटा पॅकेट बडा धमाका पाहायला मिळतोय. ही गोलंदाजी ही लेंथ पकडणं गरजेचं होतं. गौरवला देखील अशाच लेंथ वरती गोलंदाजी करणं गरजेचं होतं. परंतु काल आपण पाहिलं जशी खराब गोलंदाजी राहिली होती कोंडेरी संघाच्या गोलंदाजांची शॉर्ट लेन चेंडू टाकले होते, अर्ध्या पिचवरती टप्पे टाकले होते, तशी गोलंदाजी राहिली आणि त्या अनुषंगाने त्याच्यावरती षटकारवर षटकार आले. ऑन ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक येतोय काऊ कॉर्नरच्या दिशेला, परंतु रेस फार मोठी होती आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा पहिला धमाका, चौकार. पहिला चौकार आलाय. हो चांगली गोलंदाजी आणि आता मात्र या फिंगर अगदी यष्ट्यांच्या समोर होते आणि आता मात्र कुठे इथे मात्र संधी मिळाली नाहीये फलंदाज आतिशला आणि आतिशच्या खेळीचा अंत आतिश होतोय बाद. आता नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये अक्षय दाखल होतोय. चांगली बॅटिंग करावी लागेल अक्षयला, कारण की आता सामना थोडासा अडचणीत सापडलाय. कारण की 50 धावांचं फार मोठं आव्हान होतं आणि त्या अनुषंगाने इथे मात्र अक्षयवरती ही जबाबदारी असेल, जबाबदारीनं खेळावं लागेल. चांगला खेळ अपेक्षित असेल, परंतु आविष्कार चांगली गोलंदाजी देखील करतोय. 4 चेंडू फेकलेत आणि 4 धावा फक्त खर्च केल्यात आणि आता मात्र हा 5वा चेंडू मधाच्या आतमध्ये फेकण्यासाठी तो सज्ज झालाय. समोर आज बॅटर अक्षय सज्ज झालाय. ओ फुलटॉस आणि त्याच्यावरती आल्या षटकाराची मोहर उठवली आहे. फलंदाज अक्षयच्या बॅट मधून मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिला धमाका, षटकार. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचेल 10 या आकड्यावरती. 10 धावा अक्षयकडे क्षमता मी आधी देखील म्हटलं होतं मोठे फटके मारण्याची. त्याच्या सोबतीनं ऋषिकेश आहे, ऋषिकेशने अजूनही एकही चेंडू फेस केला नाही. या दोन्ही बॅटर्सला आता मात्र चांगला खेळ करावा लागेल. आय थिंक क्रॅम्प आता 55 आल्या. आज आयोजक आपण पाणी घेऊन जा, कारण की सातत्याने आपण पाहिलं तर पंचांची भूमिका साकारतात. मी नक्कीच आजच्या दिवसाचा उल्लेख देखील केला होता. गेल्या 49 दिवस झाले. हा 49वा दिवस नीरज आम्ही सांगितलं होतं आमचा समालोचनाचा आहे आणि आमच्या सोबत नेहमीच असणारे दोन्ही पंच आहेत. त्या अनुषंगाने त्यांचा तरी कुठेतरी 30 किंवा 40वा दिवस असावा आणि त्या अनुषंगाने थोडासा या ठिकाणी मात्र क्रॅम्प पंचांना आलाय. आज त्यांचा उपवास देखील आहे. सर तुम्ही या, तुम्ही रेस्ट करा. चला तुमच्या जागी आता दुसरे पंच आमचे असतील. सचिन केणे आपण पंचांच्या भूमिकेत राहा. पंच आपण या. येस या धर्मेंद्र वर्मा सर आपण या, रेस्ट करा. एक इनिंग रेस्ट करा आपण, काही हरकत नाही. स्क्वेअर लेगला आमचे आयोजक पंच राहतील आणि जर आवश्यकताच असेल तर ते रिव्ह्यू देखील घेतील. या गोष्टीची आपण देखील नोंद घ्या. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 10 धावा आहेत आणि या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. थोडा क्रॅम्प थोडासा नक्कीच जरूर जाणवतोय, कारण की आज पाणी पिणं देखील गरजेचं होतं. त्यांचा उपवास देखील आहे, फास्ट देखील आहे. त्या अनुषंगाने कदाचित हा क्रॅम्प आला असावा.
परंतु सर्व संघाने देखील त्यांना दाखवलं आणि खेळाडूंनी देखील त्यांना या ठिकाणी मात्र नक्कीच चांगली साथ दिली. सापे संघाचे खेळाडू असतील, पीसी संघाचे खेळाडू असतील, कारण की पंच आहेत आणि ते नक्कीच आपल्या या स्पर्धेची जबाबदारी त्यांच्यावरती असते. मॅचची जबाबदारी असते. एखादा नियम इकडे तिकडे निर्णय होऊ शकतो, परंतु त्यांच्यावरती देखील चांगली कामगिरी इथे मात्र करताना गोलंदाजाला आपल्याला पाहायला मिळेल. आविष्कारला अंतिम चेंडूवरती सिंगल घेतले, फक्त एकच धाव घेतली आहे, ती म्हणजेच बॅटर अक्षयनं. आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 11 धावा बनल्यात. आणि विचार जर केला, कंपॅरिझन केला आपण, तर पहिल्या षटकामध्ये पीसी संघाच्या 10 धावा होत्या आणि इथे 11 धावा आहेत. त्या अनुषंगाने कंपॅरिझन, ॲज पर कंपॅरिझन एक धाव एक्स्ट्राची आहे टीम सापेचे. तर इथूनही अजूनही सामना संपला नाहीये, कारण की सामना कधीही चेंज होऊ शकतो. टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल जिंकण्यासाठी. आता मात्र समीकरण जिंकण्याचं उर्वरित 12 चेंडू आणि 12 मध्ये 39 धावेंची आवश्यकता असेल. प्रति षटकारामध्ये नक्कीच इथे मात्र जास्तीत जास्त धावा घ्याव्या लागतील. 19.50च्या सरासरीनं आता मात्र इथून धावा बनवायच्यात, म्हणजेच 20ची सरासरी देखील गाठणं गरजेचं आहे. ओ फटका हा देखील चांगला आहे, परंतु उंची जास्त आणि लांबी कमी झाली आहे आणि फलंदाज अक्षय वरती जबाबदारी होती. बिग फिश डाऊन, मोठा मासा गळायला लागलाय. अक्षय बाद. विकेट पहिल्या चेंडूवरती इथे मात्र मिळवून दिले मानवने. हो, नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आलेत आकाश, आणि आकाश देखील आले आता तंबूच्या दिशेने वाटचाल करावी लागेल. आकाश देखील शून्यावरती बाद. विकेट्स आता बाद होत आहेत, कारण की विचार केला तर धावा बनवायच्या जास्तीच्या. त्या अनुषंगाने प्रत्येक येणारा बॅटर्स आहे तो मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नाअखेरीस आता इथे मात्र कुठेतरी बॅकफुटला जावं लागतोय. 46 धावा विनयच्या बनल्या, त्याच्या जोरावरती आपण 49 धावा बनल्या धावफलकावरती. याचा अर्थ असा की 46 जर विनयने बोलल्या तर फक्त 3च धावा पियुषने बनवल्या होत्या. बाकी ज्या काही धावा होत्या त्या विनयच्या बॅटमधून आल्या आणि एक झेल या मॅचसाठी महागात ठरला. आणि नक्कीच गौरव आलाय. गौरवची ती चुकी झाली होती, परंतु आता ती चुकी महागात ठरली, कारण की संपूर्ण दिवसभर आपला संघ मेहनत घेत होता. आणि नक्कीच ओपिनियनमध्ये त्यांच्या संघ नायकांना देखील सांगितलं होतं की नक्कीच दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफी आंपे गावामध्ये आल्यात, परंतु पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी येणं बाकी आहे आणि त्याच्यासाठी ते प्रयत्न करतील. प्रयत्न केला होता, परंतु थोडासा बॅकफुटला संघ आलाय. परंतु आता हाफ ट्रॅकर त्याच्यावरती बॅक टू द बॉलर चेंडूला खेळून काढलाय. अगदी लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक आलाय आणि एक मिळेल. चांगली गोलंदाजी होते, क्षेत्ररक्षक देखील चांगली. आता मात्र त्यांना बॅकअप देत आहेत. त्या अनुषंगाने आता हळूहळू सामना पुढे जात असताना, दूर जात असताना टीम SK11 आई गावदेवी सापे या संघाच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळेल. 12 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. ओहो, कमालीचा फटका. सामना अजून संपलेला नाहीये असं सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज ऋषिकेशच्या बॅट मधून हा दमदार फटका. षटकार सलामीला आला होता, त्याला एकही चेंडू आतापर्यंत भेटला नव्हता. आता स्ट्राईक मिळाली आणि पहिल्याच चेंडूवरती त्याने षटकार मारलाय. इथून कमबॅक होईल का टीम SK11 आई गावदेवी सापे संघाचा? गोलंदाज तयार.
हो, आणखी एक फटका तर दमदार आहे, परंतु आता डाऊन दी बॉल विनय पाटील आले आणि आता फलंदाज ऋषिकेश देखील बाद. देखील चांगले खेळाडू आहेत, चांगले बॅटर्स देखील आहेत. खुलवरती त्यांची देखील बॅटिंग आहे, कारण की आता आपण पाहिलं तर 6व्या क्रमांकावरती निखिल आला. निखिलकडे देखील क्षमता मोठे फटके मारण्याची. अजूनही स्वप्नील असेल आणखी त्यांचे चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील, परंतु सध्याच्या घडीला धाबा जास्त बनल्या होत्या, त्या अनुषंगाने इथे मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात कुठेतरी बॅटर्स बास झालेत. आणि आता सध्याच्या घडीला धावसंख्या धावफलकावरती 18 वरती कॉन्स्टंट आहे आणि ते एक चेंडू या षटकातील शिल्लक आहे. तो बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता आणि तिथे धावबाची संधी निर्माण झाली होती. अंतिम चेंडूवरती सिंगल घेतली आहे, परंतु या सिंगलने फारसा फरक पडणार नाही, कारण की आता जिंकण्याचं समीकरण 6 चेंडू आणि 6 मध्ये 31 धावींची आवश्यकता असेल. या विचार केला तर या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च गेल्या गोलंदाज मानवने आणि 3 विकेट्स देखील घेतले. आणि इथून मात्र या 6 चेंडूमध्ये 31 धावा बनवायच्या, 5 षटकार मारावे लागतील. हे 5 षटकार मारेल का निखिल हे देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु समोर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पियुषला आपण पाहतोय. कमी वयामध्ये कमी काळामध्ये या गोलंदाजांनी देखील आपल्या नावाची छाप पाडली. हो, इथे मात्र मिस्टामिंग जरूर होता, परंतु क्षेत्ररक्षक तिथून मात्र येत आहेत आणि सध्याच्या घडीला आता मात्र इथे एकच धाव घेतले. स्ट्राईक आता गौरवकडे आणि 5 चेंडूमध्ये 30 धावा बनवायच्या. 5 चेंडूमध्ये 5 षटकार आता मारावे लागतील गौरवला, कारण की आता सामना आता थोडासा पुढे चाललाय. 5 चेंडू आणि 5 षटकारांची आवश्यकता. हो, ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न झाला होता, बॅटम बॉलमध्ये संपर्क झाला नाहीये आणि हा चेंडू आलाय डॉट. 30 बनवायच्यात, अजूनही आता चेंडू शिल्लक आहेत फक्त आणि फक्त 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. असं वाटलं होतं की सामना सहज इथे मात्र समाप्त होईल, परंतु विनयची आक्रमक बॅटिंग आपण पाहिली आणि त्याच्यावरती 49 धावा बनल्या देखील. हो, हा फटका देखील चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक तिथे सज्ज असतील. एकेरी दुहेरी एकड्याने काही फरक पडणार नाहीये. आणि आता इथे मात्र अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सामन्यामध्ये औपचारिकता उरली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. स्विच हिट, क्या बात आहे, चांगला त्या ठिकाणी फटका होता, परंतु त्याच्यावरती देखील चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. शॉट थर्डमॅनला आविष्कार होते आणि आविष्कारने हा चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. धावा फटक्यावरती आणि आता मात्र अंतिम चेंडू शिल्लक आहे 2 आणि स्वप्नील आता मात्र नवीन बॅटर मध्ये आतमध्ये दाखल होतोय. 7व्या क्रमांकावरती धावा जास्तीच्या बनल्या, त्या अनुषंगाने कुठेतरी सापे संघाला देखील थोडस बाजूला नक्कीच पाहावं लागलं. सामना 3च षटकांचा आहे राजू जाधव सर. आयोजकांनी देखील सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली आणि ही सूचना आम्ही वाटतं दुपारीच आमच्या खेळाडूंपर्यंत पोहोचवली होती. प्रत्येक सामना 3 षटकांचा असेल आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं 2 चेंडूंचा खेळ आता शिल्लक राहिला आणि 29 वाईड येतोय आणि दरम्यान वाईडच्या स्वरूपाने जरूर इथे मात्र फारसा फरक पडणार नाही, परंतु अजूनही 2 चेंडूंची वाट पाहावी लागेल. चांगला खेळ राहिलाय सध्याच्या घडीला, चांगली इनिंग साकारली आहे. चांगली गोलंदाजी आणि इथून मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल होत असताना मधोमध आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अंतिम 1 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि टीम अमर स्पोर्ट्स कासने आपण सज्ज राहा टॉस साठी.
इथे मात्र चांगली गोलंदाजी आणि इथे मात्र हा सामना होतोय फिनिश. सामना जिंकलाय